नमस्कार, मी संकेत आवटे. असा व्हिडिओ जो प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. हो, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 40% परतावा हवा आहे का? 40% रक्कम तुम्हाला काढून घ्यायची आहे का? कशा प्रकारे 10 लाख गुंतवले की 4 लाख मिळतात, 1 करोड गुंतवले की 40 लाख रुपये मिळतात? माझ्याकडे नाही बरं का. गुंतवणूक करायची आहे मोठमोठ्या ब्रँड्समध्ये, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा ब्रँडमध्ये. कसा प्लॅन आहे, कसा चालतो, A to Z गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला मी सांगतोय. अनेक गोष्टी अशा तुम्हाला समजणार आहेत ज्या बघता क्षणी कळेल, अरे हा, याचीच मला गरज होती. फायनान्शियल प्लॅनिंग एवढं काही कठीण नाही आहे, इझी आहे, होऊ शकतं, पण मी त्या नजरेनं कधी बघितलंच नव्हतं. आता तुम्हाला समजेल. बेसिकली एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. समजा माझी डिमांड आहे की महिन्याला मला 50,000 रुपये पाहिजेत. जर मी इथे 50,000 टाईप केलं, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. जर मी 12 महिन्याची टोटल केली तर 6 लाख रुपये मला प्रत्येक वर्षाला मिळणे अपेक्षित आहे. जसं मला हे 6 लाख रुपये मिळतील ना, माझं काम पूर्ण होऊन जाईल. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील मला महिन्याला 1 लाख रुपये पाहिजेत. काही हरकत नाही, म्हणजेच तुमची पूर्ण वर्षाची जी डिमांड आहे ना ती 12 लाखाची होऊन जाते. सो या केसमध्ये माझी कमाई जी असेल तीच कमाई मला पुढे मिळायला पाहिजे. उदाहरण पकडून चालू आपण. तुमच्यापैकी बरेच लोक म्हणतील मला महिन्याला 70,000 रुपये पाहिजेत. काही हरकत नाही, मी ते 7 लाख टाईप केले. देव करो तुम्हाला 7 लाख रुपये प्रत्येक महिन्याला मिळो. पण मी म्हणतोय मला 70,000 रुपये पाहिजेत. जर मी प्रत्येक महिन्याला 70,000 ची डिमांड करत असेल तर मला 8,40,000 रुपये प्रत्येक वर्षाला हवेत. पण मी अजून याला स्ट्रेच करतोय. मी म्हणेन मला 80,000 रुपये पाहिजेत प्रत्येक महिन्याला, तर 9,60,000 रुपये एका वर्षाचा माझा खर्च बनेल. आता येते इथं मजेदार गोष्ट. मला जर 9,60,000 म्हणजेच 10 लाख रुपये कमवायचे असतील तर मला त्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण नॉर्मली बरेच लोक म्हणतात सर मोठ्याकडे नका दाखवू, मी एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, माझा खर्च 20-30,000 आहे. काही लोकांचा 40,000 50,000 आहे. तर आपण त्या रेंजमध्ये जाऊ. एक 40,000ची जर माझी डिमांड असेल तर वर्षाला मला 5 लाख रुपये लागणार आहेत. जर माझी डिमांड 30,000ची असेल तर 3,60,000 रुपये प्रत्येक वर्षाला मला गरजेचे आहेत. मी आता थोडंसं याला मोल्ड करतोय, याला थोडंसं स्ट्रेच करतोय. लेट्स से मी याची राऊंड फिगर करेन आणि माझी डिमांड डिरेक्टली घेऊन जाईन 4 लाख रुपये प्रत्येक वर्षाला. आता गुंतवणूक तर मला करायला पाहिजे. यासाठी बेस्ट प्लॅन, 4 लाख रुपये मला हवेत, 10 लाख रुपये प्रत्येक वर्षाला मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. सोपा प्लॅन सांगतो. 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करा, 4 लाख रुपये विड्रॉल करा. एकदम इझी आहे, एकदम सोपा आहे आणि हा प्लॅन 100% खूप चांगला वर्क होतो. आता कसा करायचा? 10 लाख रुपये इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. मी प्रत्येक वर्षाला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय. आता यावर्षी 10 लाख इन्व्हेस्ट केले, 1 वर्ष पूर्ण होता क्षणी 4 लाख रुपयांची विड्रॉल घ्यायची. कसं घ्यायचं? समजा आज तारीख आहे 1 जानेवारी 2025. जर मला 10 लाखाची गुंतवणूक आज करायची असेल, जशी माझी आजची इन्व्हेस्टमेंट पूर्ण होईल 1 जानेवारी 2026ला मी विड्रॉल मिळणार मला 4 लाख रुपयांची. मी ती लावू शकतो. हा, ज्या लोकांना 4 लाखाची गरज नाहीये कमी करू शकता. 3 लाख लावा, 2 लाख लावा, 1 लाख लावा. जेवढी विड्रॉल कमी लावाल तेवढी अमाऊंट तुमची पुढे जाऊन खूप वाढत जाणार आहे. जर मला गरजच नाही तर एवढी मोठी विड्रॉल कशासाठी मी लावू, हा पण प्रश्न निर्माण होतो. करेक्ट. सो 10 वर्षांमध्ये आता हा प्लॅन कसा वर्क होतो हे मी तुम्हाला सांगतो. 10 वर्षांमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मला माझे 40% परत पण घ्यायचे आहेत. 10 लाख लावले, 4 लाख परत आले. असं मी करेन 10 वर्ष. मजेदार गोष्ट अशी आहे की 10 वर्षांनंतर जे मी 1 कोटी इन्व्हेस्ट केले त्याच्यापेक्षाही खूप चांगली रक्कम मला विड्रॉल करता येऊ शकते आफ्टर 10 इयर्स. अदरवाईज मी बेस्ट सल्ला देईन की माझं घर चालवण्यासाठी मला 4 लाख रुपये लागणार आहेत ना, तर ते 4 लाख विड्रॉ करत राहा. याच्या पुढचा सल्ला देईन 4 लाखाच्या ऐवजी 4.25, 4.5, 5, 5.5 टप्प्याटप्प्याने अमाऊंट वाढवत जा. म्हणजे महागाई वाढत जाईल, त्याच्यापेक्षाही चांगली लाईफस्टाईल तुम्ही जगत जाल आणि इकडे मात्र माझी अमाऊंट सुद्धा खूप जास्त वाढत जाईल. सापही मरेल, काठी पण तुटणार नाही. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ॲट ए टाइम मला पूर्ण होताना पाहायला मिळू शकतात. आता कोण कोण हे करू शकतं? जे लोक शेतकरी आहेत, जे लोक बिझनेसमॅन आहेत, जे लोक जॉब करतायत, सगळ्यांसाठी हा प्लॅन दी बेस्ट आहे. किती वर्ष राबणार आहात?
किती वर्ष कष्ट करणार आहात. बऱ्याच लोकांना मी बोलताना ऐकतो की सर फक्त 10 वर्ष काम करणार. माझंही गोल होतं फक्त 10 वर्ष जॉब करायचा आणि मी 10च वर्ष जॉब केलाय. त्यानंतर जॉब केलेला नाही. मी स्वतःचा बिझनेस करतोय. हार्डली 8 वर्ष मी 9 वर्ष जॉब केलाय. तिथून पुढे कंटिन्युअसली मी बिझनेसच करतोय. आता जॉबचं गोल होतं, पण बऱ्याच लोकांचं काय असतं की जॉब मी 10 वर्ष करेन, नंतर मला माझी लाईफ जगायची आहे. मी जॉब करेन नाही करेन काही फरक पडला नाही पाहिजे. आता 10 वर्षानंतर जॉब करा नाही करा काहीच फरक पडत नाही. इन्कम येऊ नाही येऊ काही फरक पडत नाही. माझा धंदा माझा बिझनेस 10 वर्षानं चालला किंवा नाही चालला काहीच फरक पडत नाही. या 100 प्रॉब्लेम्सना नंतर मला सामोरं जाण्याची गरजही पडणार नाही. अहो वय होत आहे, किती वर्ष जॉब करणार. बरं लाईफ टाईम मी कामच करत राहायचं का 2 वेळची भाकरी भाजी खाण्यासाठी. तर हे लॉजिक बनत नाही. पहिलाच मी प्रोव्हिजन करणार. नो डाऊट तुम्ही 80, 90, 100व्या वर्षापर्यंत जॉब करत राहिलात, काम करत राहिलात, बिझनेस करत राहिलात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण एक सेफर साईडला मागे जे माझ्या बॅकअप असायला पाहिजे ते बनवून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं, 11व्या वर्षी जी अमाऊंट तुम्हाला पाहिजे घर चालवण्यासाठी. आता माझा घर खर्च 20,000 येतोय ना, महागाई समजा 7-8% वाढत चालली आहे, 6% वाढत चालली आहे, तर सोप्या भाषेत 20,000 खर्च आहे ना, 40,000 पकडा, डबल झाली 10 वर्षांनी. किती होणार आहे त्याच्यापेक्षा, राईट. सो 20च्या ऐवजी मला 40,000 लागणार हे समजून जायचं. इथं तुम्ही आकडा करायचा 40,000. जर हा आकडा 40,000 आला तर 12 महिन्याचे मला 4,80,000 विड्रॉ करावे लागणार आहेत. मग यासाठी मी इथे अप्रॉक्सिमेटली 14 लाख रुपये इन्व्हेस्ट करेन. 5,60,000 येत आहेत. मी इथं 12 लाख रुपये इन्व्हेस्ट करून बघेन. 4,80,000 माझे मला मिळणार आहेत. प्रत्येक वर्षाला करायचे आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. बरेच लोक मला म्हणतील की सर मी जॉब करतोय हो, माझ्याकडे पैसा प्रत्येक महिन्याला येतो, एक वर्षाचा एकदम साठत नाही, नाहीतर गडबड होते. बरं मला 12 लाख साठवायचे आहेत ना, मग प्रत्येक महिन्याला 1 लाख इन्व्हेस्ट करत जा. जर समजा माझी डिमांडच कमी आहे, माझी डिमांडच इथं 20,000ची आहे, तर त्या केसमध्ये फक्त 2,40,000ची तुमची रिक्वायरमेंट असेल. समजा मी इथं 6 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय. जर मी 6 लाख इन्व्हेस्ट करतोय तर माझे 2,40,000 इझिली मिळणार आहेत. मग 6 लाख इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 50,000 इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता हे एकट्याने नाही. बरेच लोक म्हणतील अहो सर महिन्याला 50,000 कुठून आणू. काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरामध्ये मल्टिपल लोक जॉब करत असतील, त्यांच्यामधून इन्कम तुम्ही वाढवू शकता. बरं आता माझ्याकडे समजा एवढी अमाऊंट येत नाहीये. जी अमाऊंट शक्य आहे चेपवायला चालू करा, इन्व्हेस्ट करायला चालू करा. पुढे विड्रॉल घेऊ नका ना, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष शांत राहा. का तर तुमचं घर चाललंय व्यवस्थित, कशाला विड्रॉल पाहिजे, तो खर्च करू नका. असं करत आपण एक 3-4 वर्ष हळूहळू जशी इन्क्रीमेंट होईल, पैसे एक्स्ट्रा येत राहतील, बाकी बिझनेसमधनं पैसा येत राहील, तो ऍड करत 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 एक चांगल्या लेवलला तुमची इन्व्हेस्टमेंट जाऊ दे. जेव्हा तुमची लेवल चांगली पोहोचेल त्यानंतर विड्रॉल करायला सुरुवात करा. जर समजा मी हे अमाऊंट विड्रॉलच करत नाहीये तर इकडे माझी जी सेव्हिंग आहे ना ती वाढत जाते. परिणामी ही विड्रॉल मी इझिली लावू शकतो, धोका नाहीये. म्हणजे काय, भले तुम्ही आता 10,000 कमवताय पण 10 वर्षानंतर महिन्याला 50,000 खर्च करायचा आहे, काही हरकत नाहीये. आता मी 10,000 पैसे साठवत जाईन, मोठी अमाऊंट बनवत जाईन, प्रत्येक महिन्याला भरत जाईन, काहीच हरकत नाहीये. प्रत्येक महिन्याला पण अमाऊंट भरू शकता, प्रत्येक महिन्याला विड्रॉल लावू शकता 1 वर्षानंतर, तसंही चालू शकतं. बरेच लोक काय म्हणतात, सर मला वर्षाचे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे. मग जर मी वर्षाला 5 लाख किंवा मी म्हणेन चला मला 1 लाख जरी इन्व्हेस्ट करायचे असले तरी सुद्धा महिन्याला किती रुपये आले, अप्रॉक्सिमेटली 8-9 हजार रुपये आले. 12-8-96. म्हणजे जर मी 8,000 प्रत्येक महिन्याला सुद्धा भरून ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. असं नाही की एकदमच करायला पाहिजे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कसंही तुम्ही याला मोल्ड करू शकता. जास्त विचार करायची गरज नाहीये. गुंतवणूक करताना फक्त व्यवस्थित ठिकाणी करायचा, बाकी विचार आधी करत बसायचं नाही. जेव्हा पैसा येईल ऍड करत राहा, मोठी अमाऊंट बनवत जा. जेवढी मोठी अमाऊंट बनवाल ना तेवढं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. मग जो काही तुमचा प्लॅन असेल बिनधास्त त्याला हवं तसं मोल्ड करू शकता. माझा विचार आहे माझ्या मुलगीला एकदम चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन द्यायचं आहे, माझ्या मुलाला बिझनेस उभा करून द्यायचा आहे, माझ्या मुलीसाठी मोठ्याने काहीतरी मला व्यवसायाची स्थापना किंवा फॉरेनमधून शिक्षण काहीही करायचं असेल, जे तुमचे प्लॅन असतील ते यामधून एक्झिक्यूट होऊ शकतात. 40% परतावा आपण यातून घेऊ शकतो, जी अमाऊंट गुंतवले त्या अमाऊंटच्या. जी तुम्हाला मदत पाहिजे ना माझी टीम करेल. या नंबरला कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स आहेत त्याला कॉल करा, सविस्तर माहिती घेऊ शकता. सोप्या भाषेत काय प्लॅन मी कसा बनवतोय, माझी जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीच्या 40% मी काढून टाकणार पैसा.
एन्जॉय करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यासाठी अति कर्जबाजारी होऊन हे सगळे उद्योग करत बसायची गरज नाही. यामधून तुमच्या कर्जाचे हप्ते पण जाऊ शकतात. साधा विचार करा, मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय प्रत्येक वर्षाला. आता हे आकडे मोठे वाटतील बरं का, मी वर्षाचे बोलतोय, राईट. सो जरी तुम्ही जॉब करत असाल तर मल्टिपल वेजमधून तुमच्याकडे पैसा येत असतो. शेती असते, घरात 1-2-3 लोक जॉब करत असतात. बरं, तुम्ही म्हणाल नाही हो आमचे सगळेच कमी सॅलरीमध्ये आम्ही काम करतोय, काहीच हरकत नाही. तुमची लाईफस्टाईल त्या लेवलची असते ना. मला उदाहरण असं कोणी सांगू शकता का जो कमवतो 10,000 आणि खर्च करतो महिन्याला 1 लाख? पॉसिबलच नाही, कारण येतातच 10 लाख. म्हणजेच तुमचा खर्च 100% 10,000च्या आतला असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकत नाही. मग जर मी इन्व्हेस्ट आता 10,000च्या आसपास मी करत गेलो, कमवता ती सगळी अमाऊंट तर तुम्हाला इन्व्हेस्ट करता येणार नाही. भले तुम्हाला 2,000 करता येईल, 5,000 करता येईल, 3,000 करता येईल, ती करा आणि हळूहळू वाढवत जा. हेच मला सांगायचं आहे. सो याचा अर्थ एकच आहे, मी 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 1 कोटी जी काय तुम्ही वर्षाला इन्व्हेस्ट करू शकता त्याच्या 40% अमाऊंट डायरेक्ट विड्रॉ तुम्ही करू शकता. आता याच्यावर एक मजेदार गणित मी तुम्हाला सांगतो. समजा मला प्रत्येक वर्षाला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि तुम्ही ते करताय. इथं मी परत याला 10 लाख रुपये करतोय. आकड्यांचा खेळ खूप सुंदर आहे, याचा वापर खूप छान आपल्याला करता येतो. 10 लाखातले मला 4 लाख रुपये परत मिळणार आहेत. हेच 4 लाख हप्ता येईल, EMI येईल, असं मी एखादं घर घेऊ शकतो ना. म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी परफेक्ट होत जातात. माझा हप्ता 4 लाख आला पाहिजे. जर मी या 4 लाखाला 12ने डिवाइड केलं तर याचं उत्तर येईल 33,000 रुपये. म्हणजेच 33,000 रुपये EMI येईल असं एखादं घर मी घेऊ शकतो. म्हणजे माझं घरच्या घर फुकट झालं. जो काही विड्रॉल येणार आहे तो ऑटोमॅटिकली EMIच्या स्वरूपात कट होत जाईल, जेणेकरून माझं घर माझ्यासाठी फुकट असेल. एवढ्या चांगल्या लेवलला आपण विचार करून एक सस्टेनेबल अर्निंग सोर्स बनवू शकतो. एखादं मोठं गोल असेल, त्यासाठी तुम्ही लोन घेतला असेल, त्याची विड्रॉल यातनं ऑटोमॅटिकली होत राहील. आता थोडंसं जड जाते ना, काही प्रॉब्लेम नाही. नंबर मी दिलाय, सविस्तर माहिती घ्या, कशा प्रकारे हे चालतं हे समजून घ्या. सिक्युरिटीचं काय तर 100% सिक्युरिटी. ज्या दिवशी जग बुडेल त्या दिवशी म्युच्युअल फंड स्कीम्स बुडतात. यासाठी सुंदर म्युच्युअल फंड स्कीम निवडायच्या असतात. त्या सुद्धा निवडण्यासाठी आमची टीम तुम्हाला मदत करते. एवढंच नाही तर जेवढी सपोर्टची गरज आहे ती सगळी गरज आमची टीम पूर्ण करते. म्हणजेच रिचमी प्लॅटफॉर्म पूर्ण करतो. तुम्हाला गुंतवणूक करताना, विड्रॉल करताना, वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी, थांबवण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. बरं, मी आता 10 लाख इन्व्हेस्ट करतोय, पुढच्या वर्षी 10 लाख नाही आहेत, काय करू? पैसेच नाही आहेत, 0 आहेत. भरू नका, थोडीशी विड्रॉल थांबवा. तुम्हाला वाटलं सगळेच पैसे विड्रॉ करायचे आहेत, एक 5 वर्ष भरले आहेत, 5 वर्षांना मला सगळेच पैसे विड्रॉल करायचे आहेत, एक इमर्जन्सी आली, सगळे विड्रॉ करा. कोण अडवणार आहे तुम्हाला? याचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे असतो. म्युच्युअल फंडमध्ये काही स्कीम असतात बोटावर मोजणे आहेत, त्या लॉक इन वाले, अदरवाईज सगळ्या ओपन असतात, कधीही विड्रॉ करता येतं. हा कुठलाही इन्शुरन्स प्लॅन नाही. इन्शुरन्स प्लॅन गणवून गळ्यामध्ये घातला जातो. अशा प्रकारचे जे प्लॅन असतात ती तुमची वेल्थ कंपाऊंड करतात आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट आपल्यावर होऊ शकतो. जर त्या स्कीमने अजून चांगले रिटर्न दिले ना, हे खूप मोठे आकडे होऊ शकतात, जे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. या सगळ्यामुळे होतं काय, मी लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे सगळे गोल पण पूर्ण होत जातात आणि लॉंग टर्ममध्ये ती अमाऊंट एवढी मोठी बनते की समुद्रामधून जसं आपण 1-2 बादली पाणी काढलं ना, काही फरक पडत नाही. सेम सिच्युएशन तुमच्या बाबतीत व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतोय की पैसा एवढा यावा, संपला नाही पाहिजे. फक्त डायलॉग मारला जातो ना, 7 पिढ्या खाऊन संपणार नाही एवढा माझ्याकडे पैसा आहे, तेवढा पैसा तुमच्या सगळ्यांच्याकडे यावा ही मी देवाकडे प्रार्थना करतोय आणि इथंच थांबतोय. मदत जी लागेल ती या नंबरला कॉल करून सविस्तर मदत घेऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांपर्यंत हा समुद्र पोहोचला पाहिजे. स्वतःच घर समृद्ध व्हावं असं बिलकुल विचार करू नका. जेवढा इतरांचा विचार कराल तेवढं देव भरभरून तुमच्याही पदरात देईल. त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे आणि सगळेच समृद्ध व्हायला पाहिजे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.